भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है। इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है। The President has proclaimed emergency. This is nothing to panic about. संसदीय व सत्याग्रही लोकशाहीचा पुरस्कार करणारे, आर्थिक समतेचा अवलंब करणारे, व्यक्ती स्वातंत्र्य आणि निधर्म वृत्तीचा अंगीकार करणारे कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजे पन्नालाल सुराणा. लोकशाही समाजवादासाठी पायपीट करणाऱ्या पन्नालाल सुराणा यांनी व्यक्तिगत जीवननिष्ठा याच सार्वजनिक जीवननिष्ठा मानल्या. सोलापूर जवळील बार्शी येथे पन्नालाल सुराणा यांचं बालपण गेलं. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला आणि ते सेवा दलाच्या शाखेत जाऊ लागले. सेवा दलामध्ये त्यांच्या बालमनात सामाजिक समतेची मूल्ये रुजली. समाजातील अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे हे संस्कार त्यांच्या मनावर बिंबू लागले. सामाजिक समतेबरोबरच आर्थिक समता यायला हवी हा विचार मनात रुजू लागला. सेवा दलाच्या शिबिरामध्ये ते सहभागी होऊ लागले. महात्मा गांधी, साने गुरुजी यांच्या विचारानं प्रभावित झालेले पन्नालाल सुराणा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतीय जनता स्वातंत्र्याच्या आनंदात असतानाच 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली. या हत्येस जबाबदार धरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही निमलष्करी संघटना ठरवून तिच्यावर शासकीय बंदी घालण्यात आली. याच काळात पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या अभ्यास वर्गाला शासनानं परवानगी दिली. या शिबिरामध्ये पन्नालाल सुराणा सहभागी झाले. जातीभेद निर्मूलन, आंतरजातीय विवाह, आर्थिक सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता याविषयी चर्चा होऊ लागल्या. समाजवादी विचारांच्या सखोल अभ्यासाला प्रारंभ झाला. या शिबिरातून समाजवादी विचारांची भक्कम पायाभरणी झाली. की कुठलंही चांगलं मोठं काम करायचं तर त्यासाठी जो त्याच्यात सहभागी होणारा तो सैनिकच असतो, की तो लढवय्याच असतो एका अर्थानं. मग त्यानं शिस्तीनं काम करायचं शिकलं पाहिजे. असे राष्ट्राचा अभिमान बाळगणारे, शिस्तीनं वागणारे, नेकीनं वागणारे असे नागरिक आणि कार्यकर्ते तयार करणं हे सेवा दलाचं दुसरं उद्दिष्ट ठरवलं आणि 4 जून 1941ला सेवा दलाची स्थापना झाली. पन्नालाल यांचं बालपण श्वेतांबर जैन संप्रदायाच्या संस्कारात गेलं, तर शालेय शिक्षणात वैदिक विचारांच्या प्रभावात होते. याच वयात त्यांच्यासाठी आधुनिक जीवनमूल्यांचे नवे अवकाश खुले झाले. ते नव्या विचारांबरोबर जोडले गेले. सुधारणावाद,
नवे प्रबोधन यामुळे ते बुद्धिप्रामाण्यवादाकडे आकर्षित झाले. माझे वडील किराणा दुकान चालवत होते. माझी आई, तिचं माहेर पुण्याचं. माझी आई तिथं पुण्यात असल्यामुळं महापालिकेच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकली. 3री 4थीपर्यंत तिचं शिक्षण झालेलं होतं. आणि माझी आजी अतिशय धार्मिक वळणाची. चर्चा, वाचन आणि चिंतन यातून विविध विचारधारांचा त्यांना परिचय होत होता. केवळ त्यांचे विचारच बदलत होते असे नाही, तर आचारही बदलत होते. सेवा दलामुळेच स्त्रियांना बरोबरीनं वागवलं पाहिजे हे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांच्यातील स्त्री पुरुषांमधील मैत्रभाव विकसत गेला. पन्नालाल सुराणा यांनी 1951 साली पुणे येथील SP कॉलेजमध्ये इंटरला प्रवेश घेतला. सेवा दलाच्या अभ्यास मंडळात त्यांच्या विचारांची जडणघडण होत होती. व्यक्ती स्वातंत्र्य हा केवळ राजकीय हक्क नाही, सगळे जीवन मुक्तपणे जगण्याचा माणसाला जन्मसिद्ध हक्क आहे हे त्यांना जाणवलं. विविध विचारधारा, विविध सामाजिक प्रश्न यांचा ते साकल्याने विचार करू लागले. पन्नालाल सुराणा हे राजकीय विचारांकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागले. 1952 मधील सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेत आला होता. समाजवादी विचारांच्या प्रभावामुळे ते राजकारणात सहभागी होऊ लागले. पण समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक विषमता फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्या विषमतेमुळं उभ्या राहिलेल्या अडथळ्यांच्यावर मात करून राजकीय समतेचा वापर बहुसंख्य लोकांना करता येईल का, हा खरोखर अवघडच मुद्दा होता. उतरले रण मैदानी वीर उतरले हो, वीर उतरले हो, उतरले हो, उतरले रण मैदानी वीर उतरले हो. 1955च्या अखेरीस संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली. मुंबईसह महाराष्ट्र ही भूमिका सर्व मराठी भाषकांनी घेतली. मराठी भाषिक सर्व प्रदेश एका राज्यात असावेत हा विचार विविध राजकीय पक्षांनी स्वीकारला आणि संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. लढा उभा राहिला. 1956 मध्ये मधु लिमये, डॉक्टर राम मनोहर लोहिया हे नेते प्रजा सोशलिस्ट पार्टीतून बाहेर पडले आणि त्यांनी सोशलिस्ट पार्टी हा पक्ष स्थापन केला. या दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. संयुक्त सोशलिस्ट पार्टी या नावानं ऐक्याचा मसुदा निर्माण झाला. 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या दरम्यानच निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत SM जोशी निवडून आले. पुण्यात 1959 मध्ये समाज प्रबोधनची स्थापना झाली. तेव्हापासून पन्नालाल संस्थेत सचिव म्हणून कार्यरत होते. त्या दरम्यान पुण्याच्या ILS लॉ कॉलेजमधून त्यांनी 1961 मध्ये विधी शाखेचा अभ्यास पूर्ण केला. त्यांना हिंदू लॉ यासाठी पारितोषिक मिळाले. त्यानंतर समाज प्रबोधनचं काम ते बार्शीतून पाहू लागले. पन्नालाल बार्शी येथील सेवादलाच्या बैठक आणि शिबिरांमध्ये सहभागी होऊ लागले. बार्शी भागातील कापड कारखान्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आला. या प्रश्नाशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं. बार्शी तालुका संरक्षण समितीमध्ये ते कार्यरत राहिले. साथियों सलाम है, साथियों सलाम, साथियों सलाम है, साथियों सलाम, साथियों सलाम है, साथियों सलाम. काँग्रेसच्या एकाधिकारशाही विरुद्ध राम मनोहर लोहियांनी काँग्रेस हटाव ही घोषणा दिली. भारतभर काँग्रेस हटावचा नारा घुमू लागला. लोहियांशी तसा आमचा संबंध उशिरा आला. म्हणजे मी 1963 मध्ये संयुक्त सोशलिस्ट पार्टीचं काम करायला लागलो आणि एक असा ठराव झाला की प्रजा सोशलिस्ट आणि सोशलिस्ट मिळून एक पक्ष करायचा. लोहिया त्यावेळेला त्या पक्षात होते. मग एक होण्याचा ठराव झाल्यावर ते आमचेही नेते झाले. 1964 मध्ये महागाई विरोधी आंदोलनात
पन्नालाल सक्रिय झाले. या आंदोलनासंदर्भात त्यांनी प्रदीर्घ लेख लिहिला. या लेखामुळे त्यांच्यावर आणि मराठवाडा या दैनिकाच्या संपादक अनंत भालेराव यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करण्यात आला. या खटल्यात त्यांना दोषी ठरवले. त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. मी एक लेख लिहिलेला होता, साखरेच्या किमती वाढल्या आणि त्याला भ्रष्टाचार कसा जबाबदार आहे. आणि तेव्हापासून मी लेखन करतच आलो. साधना साप्ताहिकात यदुनाथ थत्ते यांनी वेगळ्या वेगळ्या विषयावर मला लिहायला सांगितलं, प्रोत्साहन दिलं. मराठवाड्याच्या गच्चीवर असा एक कार्यक्रम आम्ही 15 दिवसांपासून एकदा घ्यायचो. त्यामुळं लोकांचं जाणं येणं पद्धत मराठवाड्यात वाढलं आणि मग त्याला जरा व्यवसायाच्या दृष्टीनं बरे दिवस यायला लागले. 1967 मध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. बार्शी मतदारसंघातून पन्नालाल सुराणा हे निवडणुकीला उभे राहिले. मतदारसंघाची बांधणी केली, परंतु त्यांना या निवडणुकीत अपयश आले. माझ्या बाबतीत असं झालं की मी म्हणजे आता जन्माला मारवाडी, त्याच्यामुळे मग बहुसंख्य मतदार त्याच्यात आमच्या भागात मराठा जास्त, पण त्या खालोखाल लिंगायत कम्युनिटी. त्याच्यामुळे मग त्या दोन्ही समाजाला हा आला उमेदवार नाही असं वाटणं, तरीसुद्धा त्यावर मात करून विशेषतः मामा जगदाळे सारख्यांच्या पुण्याईमुळं मला दोन्ही वेळेला जेमतेम 2-2 हजार मताने माझा पराभव झाला. गांधी जी कभी पावर में नहीं थे, लेकिन हमारे जैसे लाखों करोड़ों लोग एक विशेष विचार को लेकर के कुछ बन गए. तो अगर पावर के बगैर गांधी जी हमको बदल पाए, तो पावर के बगैर समाजवादी क्यों नहीं बदल सकते? इस किस्म का सवाल मैं अपने आप को पूछता हूँ. आपण निवडणुकीमध्ये पडू हे 100% पन्नालालजीला माहिती असणार, देर इज नो डाऊट अबाउट इट. पण तरीसुद्धा ते निवडणुकीमध्ये उभे राहिल्याचं एक कारण त्यांची निवडणूक प्रक्रिया आणि संसदीय लोकशाही प्रक्रियेवर त्यांची असलेली निष्ठा. कारण ते सातत्याने ते भारतातील लोकशाही समाजवाद आणि लोकशाही समाजवाद ह्याच्यामध्ये आणि कम्युनिस्टांच्या विचारसरणीमध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की भारतातील आणि जगातील लोकशाही समाजवादी लोक हे पार्लमेंटरी सिस्टीम संसदीय विचारप्रणालीवर विश्वास ठेवतात आणि त्या वैचारिक भूमिकेतून पन्नालालजी निवडणूक लढवत असावीत असं माझं मत आहे. हमालांच्या प्रश्नांबरोबर एसटी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एसटी कामगारांचा संप घडवून आणला. 1968 मध्ये एसटी कामगार लढ्यात पन्नालाल सुराणा यांना कैद झाली. त्यावेळी ते महाराष्ट्र राज्य एसटी युनियनचे कार्याध्यक्ष होते. पंचवीस जून 1975च्या मध्यरात्री 12 वाजता आणीबाणीच्या मसुद्यावर राष्ट्रपतींनी सही केली. चंद फांसीवादी ताकतों ने सरकार उखाड़ फेकने तथा देश में उधम मचाने की साजिश रची थी असे इंदिरा गांधी यांनी घोषित केले आणि राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली. विरोधकांची धरपकड सुरू झाली. सेन्सॉरशिप लादली गेली. पण रातोरात देशभर जिथं जिथं महत्त्वाचे विरोधी पक्षाचे पुढारी होते, कार्यकर्ते होते, अशा 20,000 लोकांना ठिकठिकाणी पकडण्यात आलं. JP मोरारजी दिल्लीत होते, त्यांना तिथे पकडण्यात आलं. दोघांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेलं. कुणाला सांगितलं नाही की त्यांना कुठं नेलं जात आहे. आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण आणीबाणीच्या विरोधात चांगलाच लढा द्यायला पाहिजे आहे. बापू कालदातेंनी सांगितलं की तू ST मजदूर सभेचा कार्याध्यक्ष आहेस म्हणून तुझ्यावर आणि मृणालताई या दोघांच्यावर जास्त लक्ष आहे, तेव्हा तुम्ही सावध व्हा. मग आम्ही दोघांनी आमचा भूमिगत व्हायचा निर्णय घेतला. इथं मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती. मेहनत की लूट सबसे
सबसे खतरनाक नहीं होती। पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती। पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती। गद्दारी लोग की मुट्ठी गद्दारी लोग की मुट्ठी। कशी आहे बाहेरची परिस्थिती? काही महत्त्वाची खबर? जेपींपर्यंत बाहेरील कुठलीही बातमी पोहोचू दिली जात नाही आहे. अशा अवस्थेत ही चळवळ कशी सुरू ठेवणार? आता जे कोणी बाहेर आहे त्यांनी हे सगळं व्यवस्थित सुरू ठेवायला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला हुशारीने राहावं लागेल. ही काय पत्रकं आहेत ती आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही मुंबई, पुणे आणि नाशिक हे तुम्ही करा, आणि तुम्ही सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर ही सगळी पत्रकं एकाच पत्रपेटीत नका टाकू. चर्चगेटपासून चालू करा. प्रत्येक वेगवेगळ्या पत्रपेटीत, वेगवेगळ्या स्टेशनवरती, वेगवेगळ्या पत्रपेटीत टाका. यांनी कुणाला कळणार नाही आणि नीट व्यवस्थित कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतील. आणि तुम्ही सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर तुम्ही याच पद्धतीने वेगवेगळ्या पत्रपेटीत पत्रकं टाका आणि आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचेल याची खात्री घ्या. कुणाला न कळता पत्रकं पोचायला हवी. घर से निकलना काम पर और काम से लौट कर घर जाना। घर से निकलना काम पर और काम से लौट कर घर जाना। मी त्यावेळेला मग म्हणजे मुंबईत राहायचं आणि सहज मिसळून जायचं. माझी उंची हा एक तासा एक मुद्दा होता, पण मुंबईत काही लोक फार मला ओळखत नव्हते. त्यामुळं मग मी ब्ल्यू जीन्स आणि असा चट्ट्यापट्ट्याचा शर्ट, मग दाढी मिशा वाढवल्या, केस चांगला भांग पाडायला लागलो, जरा रुबाब दिसेल असं वागायला लागलो, चांगलं प्रकाशकाला शोभेल अशी पोर्टमॅन्टो बॅग असा घेऊन मी जायचो ठिकठिकाणी. सबसे खतरनाक वो गीत होता है। सबसे खतरनाक 19 नोव्हेंबर 1976 रोजी भूमिगत पन्नालाल सुराणा यांना पोलिसांनी अटक केली. मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती। मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती। पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती। गद्दारी लोग की मुट्ठी सबसे। आईलाही अटक झाली होती. बार्शीच्या जेलमध्ये ठेवलेलं होतं. मग आम्ही घरून डबा देण्यात यावा अशी परवानगी घेतली होती. तिथे तर आई सर्वसामान्य कैदी स्त्रियांबरोबरच असायची. त्यामुळे ती खोली खूप लहान होती, घाण होती. त्यात फिजिकल गोष्टी तर खूपच म्हणजे थोड्याशा आपण म्हणूयात की कल्पनेच्या पलीकडच्याच होत्या. साधा जेवणाचा डबा द्यायचा म्हटलं तर किती परवानग्या घ्याव्या लागतात वगैरे असं सगळं कळलं. आम्ही देत होतो डबा. मग कधीतरी काहीतरी जर महत्त्वाचं कळवायचं असेल तर घडीच्या पोळीमध्ये बॉलपेननी लिहिलेली चिठ्ठी आणि मग ते पोलीस सगळं उघडून बघायचे असं पोळ्या झटकून वगैरे. पण ती घडीच्या पोळीत शिजवली जायची आतमध्ये आणि मग जे काही तिला वाचायला मिळत असेल ते असं काहीतरी. अशाही अनेक गोष्टी कधी तर खूपदा नाही पण एकदा दोनदा तरी हे असं सगळं करावं लागलं. प्रभासाई त्यावेळेला औरंगाबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होता. त्याच्यावरही वॉच होता तिथे. त्यामुळे तो बार्शीला येऊ शकायचा नाही. तरी तो एकदा दोनदा असाच लपतछपत येऊन फक्त घरात थांबला आणि तसाच रात्री लपतछपत औरंगाबादला निघून गेला. आणीबाणीनंतर निवडणुका जाहीर झाल्या. 1978च्या विधानसभा निवडणुकीत जनता पार्टीच्या वतीनं पन्नालाल सुराणा यांना बार्शी मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळाली. परंतु याही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 1979 मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या. या निवडणुकीत पन्नालाल सुराणा यांनी सोलापूर मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली, पण यश पदरी आलं नाही. ते पुन्हा पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले, परंतु याही मतदारसंघात त्यांना अपयश आलं. धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा आपल्या जीवित कार्याचा महत्त्वाचा भाग त्यांनी मानला. भाई वैद्य यांनी समाजवादी जनपरिषदेची स्थापना केली. समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये विचार विनिमय सुरू व्हावे
यासाठी सोशलिस्ट फ्रंटची स्थापना झाली. सोशलिस्ट फ्रंटच्या वतीनं अनेक ठिकाणी शिबिरांचं आयोजन केलं जाऊ लागलं. याचा मुख्य उद्देश समाजवादी पक्ष पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या देशासमोर आणणे हा होता. यामध्ये पन्नालाल सुराणा सक्रिय होते. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, SM जोशी यांच्या समाजवादी विचारांचा वारसा पुढे नेता यावा यासाठी पन्नालाल सुराणा व भाई वैद्य यांच्या पुढाकारानं न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या सोबतीनं 2011 साली सोशलिस्ट पार्टी इंडियाचं पुनरुज्जीवन झालं. ज्या काळामध्ये पन्नालालांच्यावर ही जबाबदारी आली आणि त्यांनी त्याचं नेतृत्व केलं, तो काळ हा प्रतिकूल होत गेला होता. स्वातंत्र्यानंतर जी इथे व्यवस्था होती, ज्याला आम्ही इंडस्ट्रियल इकॉनॉमी म्हणतो, ती इकॉनॉमी बदलून ती लिबरलायझेशनकडे चाललेली होती. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये समाजवादाची मांडणी करणं, त्याचा आग्रह धरणं, ही फार महत्त्वाची गोष्ट होती आणि अतिशय कठीण गोष्ट होती. त्या कठीण कालखंडामध्ये पन्नालालजींनी काम केलं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. पन्नालाल सुराणा यांनी राजकीय आणि सामाजिक या दोन्ही आघाड्यांवर समतोल राखण्याचा प्रयत्न केला. जागतिकीकरणाच्या विरोधात पन्नालाल यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. आणि आता या मंदीवर उपाय करण्यासाठी परत काही तज्ज्ञांनी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्हाला श्रीमंतांच्यावरचे कर वाढवावे लागणार आणि गरिबांना काही सोयी नक्की पुरवायच्या. रोजगार हमी योजना आहे, अन्न सुरक्षा योजना आहे, या प्रकारच्या योजना राबवाव्याच लागणार. या सत्ताधाऱ्यांना सुद्धा ही महत्त्वाची समाजवादी धोरणं राबवावी लागतात. माणसांच्या मूलभूत समस्या सोडवणं आवश्यक आहे, ही भूमिका पन्नालाल सुराणा यांनी घेतली. त्यातूनच ते वेगवेगळ्या आंदोलनांशी जोडले गेले. विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात ते सहभागी झाले. जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर ते बिहारमधील सोखो देवरा येथे काम करू लागले. मला 1954 साली जयप्रकाशजींच्या आश्रमात राहायची संधी मिळाली. सध्याचा नालंदा जिल्हा बिहारमधला, तिथे सोखो देवरा म्हणून आहे, तिथं त्यांनी आश्रम सुरू केलेला होता आणि कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण व्हावं हा त्या आश्रमाचा उद्देश होता. त्यांनी आम्हा 2-3 तरुणांना त्यावेळेला काम सांगितलं जमीन वाटपाचं. तर मग ते जमिनीचे सगळे मोजणी करायची, कागद तपासायची वगैरे वगैरे सगळी कामं आम्ही केली. आणि अगदी ज्या दिवशी समारंभ ठरला होता आणि दानपत्र द्यायची होती, त्याच्या आदल्या रात्री जवळपास 4 वाजेपर्यंत आम्ही सगळं काम करून तयार झालो. 6 वाजता JP स्वतः आले आमच्या खोलीत आणि म्हणाले, अरे तुम्ही रात्रभर काम करत आहात, पण आता झालं आहे ना सगळं नीट? म्हटलं हो, नक्की झालं आहे. तो सगळा समारंभ संपल्यावर मग ते म्हणाले की आता तुम्ही असं करायचं, आता विनोबांच्याकडे जायचं. केवळ भूदानाच्या आवाहनानं काहीही होणार नाही. त्यासाठी भूमिहीन शेतमजुरांची चळवळ उभी केली पाहिजे, अशी भूमिका पन्नालाल सुराणा यांनी घेतली. त्यासाठी सत्याग्रह केले पाहिजेत, अशीही मांडणी केली. हमारे ही हाथ में देश की लगाम है, साथियों सलाम है, साथियों सलाम है, साथियों सलाम है, साथियों. यवतमाळच्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केल्या, या आत्महत्यांच्यामुळे महाराष्ट्र राज्य जणू काही चक्रावून गेलेलं होतं. इतक्या आत्महत्या सातत्याने होत होत्या अनेक कारणांनी. पण पन्नालाल आणि आणखीन काही कार्यकर्ते तेथे कामाला गेले. पन्नालालांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्याबद्दलची असणारी जी अनुकंपा होती, शेतीच्याबद्दल त्यांनी त्या शेतकऱ्यांना किंवा लोकांना, उरलेल्या कौटुंबिक लोकांना जे सांगितलं ते शेतीचा चांगला अभ्यास करणारा एखादा अभ्यासू असावा, अशा पद्धतीनं पन्नालालांनी सांगितलं. सामाजिक रूढी आणि अंधश्रद्धा यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे, ही भूमिका पन्नालाल सुराणा यांनी वारंवार घेतली. ऐहिक व्यवहार हे याचं नियमन हे धर्म सांगितोय त्याप्रमाणे करणं हे चुकीचं आहे, गैर आहे. या सगळ्या ऐहिक व्यवहाराचं नियमन समाजानं
त्यांच्या जाणत्या लोकांनी एकत्र जमून किंवा मग पुढं निवडून दिलेल्या लोकांनी नियम बनवायचे. बनवताना लक्ष काय ठेवायचं? सगळ्या माणसांचं कल्याण झालं पाहिजे. विश्वशांती आहे. तनपुरे महाराज, ज्या तनपुरे महाराजांच्या मठामध्ये साने गुरुजींनी उपवास केला, दलितांना प्रवेश मिळावा आपण विठ्ठल मंदिरात, त्याच तनपुऱ्यांच्या आश्रमात विश्वशांती यज्ञाचा घाट घातला गेला आणि ते तिकडून काशीहून ते आणून ते करायचं चाललं. पन्नालालांनी मुद्दा उपस्थित केला की वारकरी संप्रदायाला यज्ञ संस्था मान्य नाही आहे. असं असताना हे काय करतायत? हे अतिशय चुकीचं घडतं आहे. म्हणून पन्नालालांनी आंदोलन उभं केलं पूर्णपणे. मी त्या आंदोलनात होतो, आम्हीच होतो सगळे. सातार होता, मी होतो, आम्ही सगळे होतो त्यात. सगळे अरुण लिमे होते, आम्ही सगळेजण तिथं होतोच. आणि मग ते जे त्यांनी जे ती वैचारिक चर्चा जी घडवली, पुण्याहून गंबा सरदार किंवा वारकरी संप्रदायाची माहिती असलेल्या सगळ्या माणसांना घेऊन ते जाऊन त्या तिथल्या तनपुरे महाराजांच्या त्या यज्ञाच्या ह्याच्यातले याच्याशी बोलणं, चर्चा करणं, हे करणं. माझं भाषण होऊ दिलं लोकांनी. पण पन्नालालांचं भाषण सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीची दगडफेक झाली, म्हणजे पोलिसांनी, म्हणजे मी पोलिसांचं हे कौतुक करीन की पोलिसांनी आम्हाला सर्वांना पाठीमागे सरकत नेऊन पाठीमागे ते पटवर्धनांचं थिएटर ते आत नेलं आणि तिथं ठेवलं, संरक्षण दिलं. लोकांनी ते थिएटर पेटवून द्यायचा प्रयत्न केला होता. जुलै 1985 मध्ये राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पन्नालाल सुराणा यांची निवड झाली. राष्ट्र सेवा दलाचा सुवर्ण महोत्सव ही घटना पन्नालाल सुराणा यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना होय. 1991 मध्ये सेवा दलाला पूर्ण 50 वर्ष होणार होती. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं सेवा दलाची पंचसूत्री ही पुस्तिका पन्नालाल सुराणा यांनी तयार करून घेतली. यावेळी 54 लाखांचा कायमस्वरूपी निधी उभा केला. सुराणा यांच्या कामानं सेवा दलाला एक वेगळीच झळाळी आली. त्यांनी संस्थेच्या कामात अधिक लक्ष घालून प्रशासकीय घडी बसवण्याचा प्रयत्न केला आणि रचनात्मक कार्यावर भर दिला. राजकीय, सामाजिक आणि संस्थात्मक काम करणाऱ्या पन्नालाल यांनी निरंतर विकासाचा विचार आपल्या कृती आणि उक्तीतून अंगीकारला. दुष्काळ निवारण निर्मूलनासाठी माती अडवा, पाणी जिरवा, सार्वत्रिक साक्षरता, शिक्षण प्रसार, संतती नियमन आणि पाणलोट क्षेत्र विकास योजना या कामांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यासाठी आसू या गावात शेती व ग्रामीण विकास संशोधन मंडळ ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत वृक्ष लागवड हा उपक्रम दुधी रुई या गावी यशस्वीपणे राबवला. 1997 साली बार्शी सोडून परांडा तालुक्यातल्या आसू या गावी राहायला गेलो. तिथं आम्हाला सरकारकडून 7 हेक्टर पडीक जमीन मिळाली दुधी रुई या गावी. तर तिथं आता ती अगदीच उबडखाबड अशी जमीन होती. एकही झाड त्या 7 हेक्टरमध्ये अगदी बाभळीचं सुद्धा झाड उभं नव्हतं, असा तो सगळा वैराण भाग होता. मग तिथं आम्ही हे ट्रॅक्टरनं समतल चरपट्टे खणून घेतले. त्या आम्हाला पाणी थांबण्याची व्यवस्था केली, काही बांधबंदिस्ती केली आणि झाडं तिथं लावली. मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं आणि त्यांची मशागत करणं. दुष्काळामुळं 3-4 वर्ष खूप वाईट गेली. अनेक लावलेली झाडं रोपं जळाली, पण तरीही 5-1 हजार झाडं तिथं उभं राहिली. या भागातले कॉलेजचे विद्यार्थी आणि जे वृक्षप्रेमी लोक आहेत, अशा लोकांना सोबत घेऊन आणि गावकरी यांच्या मदतीने ही सगळी झाडे लावलेली आहेत. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हा ग्रामीण भागातील अत्यंत कळीचा मुद्दा. स्वच्छता आणि शौचालय यांची उभारणी यासाठी गाव पातळीवर प्रबोधन सुरू केलं. त्यासाठी पन्नालाल सुराणा यांनी गावागावांमध्ये प्रबोधनाचं काम केलं. भाऊंनी आणि विनाताईंनी असा निर्धार केला की मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृह निर्माण करायचंच आणि त्याचवेळी त्या काळामध्ये शासनाकडे मुलींच्या शिक्षणासाठीची सुविधा मोफत देण्याची योजना पडून होती आणि त्यामुळे राज्य समाज कल्याण खात्याला महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची ही इमारत भाडेपट्ट्यावर दिली आणि मग मुलींच्या थांबलेल्या शिक्षणाची सोय या वसतिगृहाच्या माध्यमातून सुरू ठेवण्यात आली. 30 सप्टेंबर 1993 लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे मोठा भूकंप झाला.
प्रचंड जीवितहानी झाली. घरे पडली, संसार उघड्यावर आले, माणसं कोलमडली, मुले बेसहारा झाली. तेव्हा त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग व लातूर जिल्हा औसा येथे मदत केंद्रे उभी केली. किल्लारी लातूर भागातील मुलामुलींना दूर न नेता त्यांच्याच भागात सोय केली पाहिजे असं अनेक कार्यकर्त्यांनी ठरवलं. तेव्हा निराधार मुलामुलींसाठी वसतिगृह शाळा चालवण्याची जबाबदारी संस्थेनं घेतली. की काही मुलं पूर्ण अनाथ झाली आहेत, आईबाप दोघेही गेलेले आहेत आणि गरीब कुटुंबातले आहेत, त्यामुळं त्यांचं दुसरं कोणी काही बघणार नाही. तेव्हा अशा निराधार मुलामुलींच्यासाठी वसतिगृह असणं आवश्यक आहे. सरकारनंही बोलवलं आम्हा संस्थांच्या लोकांना आणि सूचना मांडली की तुम्ही केलं तर आम्ही करू. म्हणून मग आपण 24 डिसेंबर 1993 या दिवशी गावातच आपलं घर या वसतिगृहाची सुरुवात केली. ज्ञानदीप कलोपासक मंडळ या पंजीकृत संस्थेच्या कार्यालयातून 24 डिसेंबर 1993 रोजी नळदुर्ग नगरपालिकेच्या सांस्कृतिक भवनात आपलं घर हे वसतिगृह व शाळा सुरू झाली. पन्नालाल सुराणा यांनी आपलं घर याकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. संस्थेचा विकास आणि विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या काळात पन्नालाल सुराणा हे सामाजिक आणि राजकीय चळवळीकडून संस्थात्मक कामात अधिक गुंतले गेले. 23 डिसेंबर 2018 रोजी आपलं घर या संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा झाला. आपलं घर येथील मुलांसाठी 1,10,00,000चा कायमस्वरूपी भोजन निधी उभारला गेला. सुरुवातीला जवळपास 250 मुलं मुली आलेली होती. कारण त्यावेळेला मुलं मुली रात्री किंचाळून उठायची. तर मग त्यांना जवळ घेऊन समजावून सांगणं, थोपटणं, सकाळी त्यांचं सगळं आंघोळ विंघोळ सगळं करणं, या कामात तरुणांनी खूप महत्त्वाचं असं काम केलं त्यावेळेला. आणि मुख्यमंत्री निधीतून 10 लाख रुपये. इथं व्यवसाय प्रशिक्षण द्यायचं हाही दृष्टिकोन आम्ही ठेवला. त्यामुळे शिलाई विभाग आणि संगणक विभाग हे इथं आपण चालू केले. मुलांनाही आपण नियमितपणानं श्रमदान करायला सांगतो. भाजीपाला लागवड, नंतर मोठ्या पिकामध्ये सुद्धा खुरपण, कापणीच्या वेळेला मदत. संदर्भातली एक आठवण फार महत्त्वाची आहे. बार्शीतील काही तरुण मुलं भाऊंकडे आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एक कन्याकुमारी ते दिल्ली अशी पदयात्रा काढायची आहे. गावातील सगळ्या लोकांनी रिफ्यूज केलं. पण भाऊ त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि 4 हिंदू 4 मुस्लिम मुलं एकत्र घेतली आणि कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत जो त्यांचा पदयात्रेचा प्रवास होता तो त्यांना करायला लावला. इतकंच नव्हे तर मध्ये मध्ये भाऊ आणि मी त्या मुलांना भेटत होतो, त्यांना मार्गदर्शन करत होतो. इतकंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा सांभाळण्याचं काम आम्ही त्यावेळेला केलं. आणि एक गाव आपलं राष्ट्र एक आहे आणि या राष्ट्रामध्ये सर्व धर्म जातीचे लोक समान आहेत. आपण एकमेकाशी भांडू नये हा संदेश कन्याकुमारी ते दिल्लीपर्यंत नेण्याचं काम त्या तरुण मुलांनी केलेलं आहे. जाती निर्मूलनाचा कृती कार्यक्रम राष्ट्रसेवा दलानं प्रथमपासून स्वीकारला. आंतरजातीय विवाहांना प्राधान्य दिलं. रोटी बेटी व्यवहार झाला तर जाती निर्मूलन हे ध्येय साध्य करता येईल ही भूमिका कार्यकर्त्यांनी स्वीकारली. घरचा विरोध असताना पन्नालाल सुराणा यांनी वीणा पुरंदरे यांच्याबरोबर
आंतरजातीय विवाह केला. 11 मे 1955 रोजी नोंदणी पद्धतीनं संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यास सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सेवा दलाचे संस्कार असलेल्या वीणा व्यवसायानं डॉक्टर होत्या. त्यांनी पन्नालाल सुराणा यांच्या बरोबरीनं समाजवादी चळवळीत मोलाचं योगदान दिलं आहे. पन्नालाल यांच्या विविध आंदोलनात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या डॉक्टर वीणा गेल्यानंतरच्या आयुष्याला पन्नालाल यांनी वीणाबरोबर उभारलेल्या आपलं घरमध्ये जोडून घेतलं. बरं, त्यांची सैद्धांतिक स्पष्टता, त्याच्यानंतर अभिव्यक्ती करण्याची त्यांची क्षमता, या सर्व गोष्टी आणि पुन्हा स्वच्छ चारित्र्य हेही अत्यंत महत्त्वाचं, या सर्व गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. म्हणजे एका बाजूला तपस्व्याचं जीवन जगायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या विचारांची तलवार घेऊन अखंडपणे या देशातल्या लोकांच्यासाठी लढत राहायचं, असं एक दुर्मिळ रसायन पन्नालालजींच्या व्यक्तिमत्वामध्ये मला दिसतं. आणि हा फार मोठा वारसा त्यांनी उभा केलेला आहे. म्हणजे खरं तर समाजवादी कार्यकर्त्याची ती एक कार्यशाळाच आहे. बिनभिंतींची ही कार्यशाळा त्यांनी उभी केलेली आहे. आणि त्यांचं हे साहित्य वाचलं तरी समाजवादी कार्यकर्त्याला समाजवाद म्हणजे काय आणि समाजवादी कार्यकर्त्यांनी भारतासारख्या देशाच्या पार्श्वभूमीवर आणि इथल्या समाजाच्या सर्व गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातल्या प्रश्नांकडे बघायचं कसं, त्या प्रश्नांची उकल कशी करायची आणि इथेच थांबायचं नाही तर त्या प्रश्नांना भिडायचं कसं, हे त्यांच्या पुस्तकांमधनं आपल्याला सातत्याने मिळत राहतं. आदरणीय पन्नालालजी सुराणा यांना मी लास्ट ऑफ द सोशलिस्ट रोमन्स असं मानतो. म्हणजे आज खरोखरच त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या तपश्चर्येचा, त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या त्यागाचा असा समाजवादी नेता आज आणि त्या उंचीचा या देशात नाही. पन्नालाल खेड्यामध्ये जाण्याचं काम जर कोणी शिकवलं असेल ते पन्नालालने शिकवलं, तर त्याची प्रवृत्ती ही विधायक आहे. तेवढं आमच्यासारख्या इकॉनॉमिक्समध्ये 40-40 वर्ष ज्यांनी खर्च केली अशा लोकांच्यापेक्षासुद्धा पन्नालालजींकडे जरा काय झालं, डेटा पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, स्टॅटिस्टिक्स, कुठलंही विधान मोघमपणे न करता तर पन्नालालजी ताबडतोब खिशातून ती पॉकेट डायरी, टाटा इकॉन डायरीची काढायची आणि सांगायची. पन्नालालजी ने बहुत कुछ किया, समाजवादी आंदोलन के लिए. मेरे ख्याल से उसके सिवाय और कुछ वो जिए ही नहीं है. उन्होंने जो भी कुछ किया वो समाजवाद लाने की दृष्टि से किया. समाजवादी विचारधारा रुजवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे हे पन्नालाल यांना जाणवत होतं. त्यासाठी आवश्यक ते सहभागित्व ते देत होते. त्यांनी आपल्या जगण्यातून कृती आणि उक्तीचा आदर्श समाजवादी चळवळीसाठी निर्माण केला. आपल्या जगण्यातील साधेपणा आणि विचारांची अमूल्य दौलत त्यांनी चळवळीसाठी जोडली. भारतातील अनेक माणसं जोडत भारत यात्रेचा धागा अनेकांबरोबर बांधला. जगण्यातला निखळ आनंद आपलं घरच्या निराधार मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला. समतेचा विचार पसरवण्यासाठी त्यांनी सातत्यानं स्वतःला जोडून घेतलं. समाजवादी विचारांवर अनेकांगांनी आक्रमण होत असताना ते नेहमी संविधानाच्या सरनाम्यातील मूल्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत राहिले. साथी पन्नालाल सुराणा हे आपल्या कार्यातून आणि विचारांमधून कायमच आदर्श निर्माण करत राहतील. समाजवादासाठी व्रतस्थ असलेले परंतु एकांगी नसलेले पन्नालाल सुराणा आपल्या सामाजिक राजकीय संघर्षाची मशाल अखंड तेवत ठेवित आहेत. जगी जे हीन पद दलित दयाचा